महाराष्ट्राची कुलस्वामिनी असलेल्या आई तुळजाभवानीच्या मंदिरात सीमोल्लंघन मोठ्या उत्साहात पार पडतंय। सीमोल्लंघनाची देवीची पालखी मिरवणूक आताच पार पडली असून राज्यभरातून भाविक आहेत ते सीमोल्लंघनासाठी देवीच्या मंदिरात दाखल झालेले आहेत। आपण ही गर्दी मंदिरात परिसरातली पाहू शकतो की मोठ्या प्रमाणात भाविक राज्यासह राज्याबाहेरूनही या उत्सवासाठी देवीच्या मंदिरात दाखल झालेले आहेत। आजच्या सीमोल्लंघनाच्या उत्साहासाठी देवीचं माहेर असलेल्या नगरवरून खास पालखी पलंग आहे तो तुळजापुरात दाखल होत असतो आणि त्यामधूनच देवीची मिरवणूक आहे ती मंदिरामध्ये एक मिरवणूक निघली जाते। खरं तर महिषासुराचा वध केल्यानंतर देवी तो आनंद उत्सव साजरा करण्यासाठी मंदिराबाहेर पडते ही आख्यायिका आहे आणि मंदिराबाहेर आल्यानंतर देवीच्या नगरहून आलेल्या पालखी पलंगातून देवीच्या मंदिराभोवती एक जी आहे ती प्रदक्षिणा काढली जाते। त्यानंतर हा जो पिंपळपार आपण पाहतोय त्या पिंपळपारावर देवी विसाव्याला थांबते आणि या ठिकाणीच तुळजापुरातल्या भोपे पुजारी मंडळाकडून देवीच्या मानाच्या आरत्या ज्या आहेत त्या पार पाडल्या जातात। यानंतर देवीला 108 वस्त्र जी नेसवली जातात आणि त्यानंतर पुढील 5 दिवस कोजागिरी पौर्णिमेपर्यंत देवी श्रमनिद्रेमध्ये जाते। ही विजयादशमीची सीमोल्लंघनाची परंपरा आहे आणि हा उत्सव साजरा करण्यासाठी मोठ्या प्रमाणात देशभरातून भाविक आहेत ते तुळजापुरात दाखल होतात। तोच आई राजाचा जयघोष आणि कुंकवानं अक्षरशः तुळजापूर नगरी ही माखून निघालेली आहे। अप्पासाहेब शेळके, एबीपी माझा, धाराशिव, तुळजापूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।